उमेदवार रिकाउंटिंगची मागणी करतात, शिवसेना राष्ट्रपतींना भेटतायत, कोर्टामध्ये पण काही कॅन्डिडेट जात आहे. आपण मग या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस रिजेक्ट झालं त्यापुढे काही निर्णय घेत? कारण त्याच्यामध्ये काही उपयोग नसतो, कारण त्याच्यात निवडणुकीच्या भविष्यावर त्याचा काय परिणाम होतो लिगली. कारण एकदा निवडणूक अधिकाऱ्याने रिजेक्ट केल्यानंतर तर ते मला माहित नाही आणि तसं करण्याचं कारण नाही. मी तर त्या 2200 मतावरही काही म्हटले नव्हते, मी तेही स्वीकारलं होतं. पण बूथ एजंटची खूप तळमळ होती आणि त्यांनी मला काही दाखवलं की बाबा इथे तुम्हाला 36 मते त्यांना पडलेत विरोधकांना आणि तुम्हाला 850 पडलेत, हे लिहिणाऱ्यांनी उलटं लिहिलंय ताई, हे दुरुस्त करा. तर आम्ही बघितलं आणि जवळपास 1500 मतं हे पोस्टल मतं मोजलेच नाही कलेक्टरांनी. आम्ही ते अपील केले की तुम्ही मोजा, क्षुल्लक गोष्टीवरून ज्यांनी मतदान केलंय त्यांचा अधिकार आहे मतदानाचा, तो रिजेक्ट करण्याचा अधिकार आपल्याला कसा आहे, तो लोकशाहीचा अधिकार आहे. तुम्ही ते 1500 मतं मोजा. तर तीही न मोजताच ठेवली गेली, नुसत्या पाकिटावर काहीतरी नाही अशा कारणामुळे 1-2 पाकिटं तर उघडलीच नाही. तर हे झाल्यामुळे